हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आपण इथे मोर्या कंपनीचे फुल मखाना असं हे घेतलेलं आहे. तर आपण मखाने खूप प्रोटीन असतं याच्यामध्ये, फॅट अगदी 1% असतो, तर कोलेस्ट्रॉल अगदी 0%. तर हे शरीरासाठी खूप छान आहे. तर आपण आज ह्याचा मसाला मखाना तयार करणार आहोत. तर चलूया बघूया प्रोसेस. तर आपण कढईमध्ये छान असे अगदी थोडे थोडे करून आपण मखाने भाजून घेणार आहोत. मखाने आपण छान खरपूस असे लालसर भाजून घेणार आहोत, जेणेकरून हे आपले मसाला कुरकुरे एकदम कुरकुरीत लागतील. तर मस्त असे भाजून घेणार आहोत आपण. तर आपण छान असे हे भाजून घेत आहोत. अगदीच जास्त करपून हे देखील घ्यायचं नाही आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणखी 1-2 मिनिट आपण हे छान भाजून घेणार आहोत. खूप पौष्टिक असतात हे, लहान मुलांना तर खूप छान वाटतात खाण्यासाठी देखील, आणि त्यांच्या शरीरासाठी हे खूप प्रोटीनयुक्त असतात हे. तर झालेले आहेत आपले भाजून. तर बघू शकता तुम्ही. तर मुले असे खायला नको म्हणतात, कारण ह्याची चव सप्पक असते. पण आपण जर ह्याला फक्त तूप आणि मीठ जरी लावलं तरी देखील खाऊ शकतो. किंवा जरा लहान मोठे खाणार असतील तर आपण आज ज्या प्रकारे करणार आहोत त्या प्रकारे तुम्ही नक्की करून द्या. तर आपण सर्व मखाणे छान असे भाजून घेतलेले आहेत, बघू शकता. खूप जास्त करपवले देखील नाहीत आपण, तर अगदीच सहज भाजलेले आहेत, पण खूप क्रिस्पी असे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता आपण फोडणीची तयारी करूयात. तर कढईमध्ये मी आता तेल तापत ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेत आहे. तूप तापत ठेवलेलं आहे. आणि थोडीशी बेडगी मिरची घालत आहे. आणि थोडासा चाट मसाला देखील घालत आहे. आणि आपल्याला हे तेल कडक न होऊ देता आपल्याला हे मसाले घालायचे आहेत, जेणेकरून खाट देखील उठणार नाही. तर आपण छान मस्त हलवून घेणार आहोत. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मखाने ॲड करणार आहोत. आणि वरून थोडंसं आपण मीठ ॲड करणार आहोत. मी सेंधा नमक घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. आपण छान असे हे परतवून घेणार आहोत. तर आपले छान असे मखाने रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी हा मखाना काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे, जेणेकरून हा मखाना कुरकुरीतच राहील. तुम्हाला जर याचा चिवडा बनवायचा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तळलेल्या शेंगदाणे आणि तळलेले डाळे घालू शकता, कढीपत्ता देखील घालू शकता. पण तेवढं न करता आपण असं जरी खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं. घरी नक्की एकदा ट्राय करून बघा कुरकुरीत मखाने, मसाले मखाने.